नमस्कार पालकांनो आणि शिक्षकांनो। तर आज या व्हिडिओमध्ये आपण झाडांचे कोणते कोणते पार्ट्स असतात आणि त्या झाडांच्या पार्ट म्हणून काय काय होतं याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया। आता ही माहिती कशी देणार आहे मी, तर माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, यांना आपण एक एक करून सगळे माहिती विचारणार आहे आणि त्याची काही माहिती मी देणार आहे। चला तर मग आता सुरू करूया। तर तू सांग, हे काय आहे? रूट। रूट, आता रूट म्हणजे काय? तर झाड जे पाणी शोषून घेते ते कुठून येत असतं? रूट मधून येत असतं। आता तू सांग, हे काय? आता बघा, झाड जेव्हा मोठं होतं तेव्हा त्याचा बाय प्रोडक्ट म्हणजे काय? त्या झाडापासून आपण काय खाऊ शकतो? तर फ्रूट खाऊ शकतो। म्हणजे झाडापासून काय येतात? फ्रूट्स येतात। आता तू सांग, हे काय आहे? फ्लावर। तर बघा, आता झाड फ्रूट बनवायच्या आधी काय बनवतं? फ्लॉवर बनवतं। म्हणजे त्या फ्लॉवर पासून काय होतं? फ्रूट्स बनतं। तर बघा, फ्लॉवर पण झाडाचा एक रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे। म्हणजे फ्लॉवरच्या यांनी झाड काय करतं? बघा, फ्लॉवर असतं, फ्लॉवर मध्ये काही असे पार्ट असतात ज्याच्यामुळे झाड आपली अजून वाढ करू शकतं। तर हे झालं फ्लॉवर। त्याच्यानंतर तू सांग, हे काय? लीफ। तर बघा, लीफ म्हणजे काय? तर झाडाची पानं। आता बघा, ही पानं ही झाडाची सुकलेली पानं, खाली पडलेली। पण जी झाडाची पानं झाडावर असतात ती पानं काय करतात? झाडाला वेगवेगळ्या गोष्टी करण्यास मदत करतात। तर बघा, झाडातल्या आपल्या बॉडी मधल्या जशा नसा असतात तशा झाडाच्या आतमध्ये पण, किंवा पान बघितलं तर पानाच्या आतमध्ये वेन्स असतात। म्हणजे बघा, दिसतंय का? ही लाईन ह्या सगळ्या कशा काम करतात? तर त्या झाडाच्या आतमधल्या गोष्टीला कसं सुरळीत ठेवायचं ह्याचं काम करत असतात। तर बघा, आता राहिलं कुठलं? सगळ्यांनी एक एक पार्ट सांगितले। आता राहिला कोणता पार्ट? आता झाड उभं कसं राहतं? हे सगळे पार्ट तर आहेच, पण झाड स्टेम शिवाय उभं राहू शकतं का? तर नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे आपलं? स्टेम। तर बघा, स्टेमनी काय होतं? झाड ताठपणे उभं राहू शकतं। म्हणजेच काय? आपण कोणकोणते पार्ट पाहिले झाडाचे? तर बघा, फ्रूट, फ्लॉवर, लीव्स, त्याच्यानंतर काय बघितलं? रूट आणि स्टेम। असे 5 पार्ट आपण झाडाचे बघितले। तर नेक्स्ट पार्ट मध्ये आपण झाड त्याचं अन्न कसं बनवतो त्याच्याबद्दल बघूया। धन्यवाद।